श्री स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नको. जर हा स्वामी संदेश तू ऐकलं तर भाग्यवान ठरशील. मित्रांनो, स्वामी आपल्याला एखादी गोष्ट देतात तेव्हा ती आपण अत्यंत भक्तिभावाने, प्रेमाने आणि श्रद्धेने आणि विश्वासाने स्वीकारावी. हे काय दिले मला, याच्याने काय होणार आहे, हे मला नको होतं, असे प्रश्न स्वतःलाही नाही विसरायचे आणि दुसरं नाही सांगायचे. नाही, स्वामींनी दिलाय ना, मग ते माझ्यासाठी सोनंच असणार. श्रद्धेने आणि भक्तीप्रमाणे राहणार नाही, एवढे लक्षात ठेवा. म्हणून स्वामींनी काही जरी दुःख जरी दिलं तरी स्वीकारायचं. त्याच्यानंतर सुखात रूपांतर नक्कीच होणार. ते दुःखामागे सुद्धा स्वामींचा आपल्यासाठी चांगला विचार असतो, असा दृढ विश्वास असायला हवा. मग आपली वाईट होऊ शकत नाही, एवढे नक्की. तुम्ही जर सहमत असाल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी आई टाईप करा. स्वामी म्हणतात, तुला कोणीही पराभूत करू शकत नाही. मात्र तू जिंकण्याची नसेल तर तुला कोणीही पराभूत करू शकणार नाही. केवळ आपल्या कर्मांवर लक्ष केंद्रित, कर्मावर केलं तर सकारात्मककडे, आणि मग तुला कोणीही हरवू शकत नाही. मन मोकळे करण्याची एकच हक्काची दिव्या व्यक्ती म्हणजे आपले स्वामी आहेत. स्वामी महाराजाजवळ दररोज एकच प्रार्थना करा, स्वामीराय आहे घर तुमची आणि मीही तुमचाच. जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी काहीही करा, पण विचलित होऊ देऊ नका, त्यात खंड पडू देऊ नका. काही होत असतील तर त्या चुकांना स्वामीनारायण कोणाविषयी माझ्या मनामध्ये द्वेष, तिरस्कार येऊ देऊ नका. कोणाशी राग नको, सर्वांशी प्रेमाने राहायचे. मला बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा आणि सर्वांना चांगली बुद्धी द्या. स्वामी म्हणतात, बोलण्यापूर्वी विचार करा, कारण बोललेले शब्द माफ केले जाऊ शकतात पण विसरू जाऊ शकत नाही. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. बोला.